पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे एक 2 दिवसापूर्वी एक मुलीच्या अपहरणाचा प्रकरण घडलं होतं. त्या घडलेल्या अपहरण प्रकरणामधील मुलगी काल रात्री बारामती येथील पोलीस कार्यालयामध्ये हजर झाली आणि तिने स्पष्ट सांगितले की मी स्वतःहून याच्याबरोबर आलेले आहे. आज आपल्याबरोबर आहे त्यांचे नातेवाईक, तिचा भाऊ आणि तिचा मामा. खरं तर वस्तुस्थिती काय होती नेमकी त्या दिवशीची आणि ह्यांची आजची मानसिकता काय किंवा ह्या नातेवाईकांचं म्हणणं काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्ही मला सांगा, तू भाऊ येतो हा, तुम्हाला सांग नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? आम्ही शॉपिंग करून लग्नाची घरी निघालो होतो. तर त्याने आम्हाला आनंद हॉटेलच्या पाठीमागे विषमगृह शेजारी गाडी थांबवून त्यांनी आमच्या डोळ्यात चटणी टाकून आमच्या तिघांना मारहाण करून माझ्या बहिणीला बळजबरीने उचलून गाडीत टाकले आणि तो तिथनं फरार झाला. तुम्ही त्यावेळेस त्याला विरोध केला नाही का? नेमकं काय झालं होतं ते? चटणी टाकल्यामुळे आम्हाला पुढे समोर काही दिसलंच नाही. तरी आम्ही त्याला धरायचा प्रयत्न केला, तर त्याने आम्हाला हाणमार केली. त्यामुळे तो सुटला आमच्या हातून. खरं तर त्यांच्याबरोबर आज दुसरे नातेवाईक आहेत आपल्याबरोबर. मग काय सांगाल तुम्ही की आता मुलीने तर असा जबाब दिलाय की मी स्वतःहून त्याच्याबरोबर आले आणि माझ्यावरती कोणती जबरदस्ती झाली नाही. त्याचा पहिला एक व्हिडिओ आला, काल एक त्याचं स्टेटमेंट आलं पोलीस स्टेशनच्या आसपास. तिने ते एक माध्यमांशी बोलताना सांगितले की मी स्वतःहून आले. काय वाटतं तुम्हाला? ती मुलगी जोपर्यंत आमच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत आम्हाला पुढची प्रतिक्रिया काहीच देणं शक्य नाही. ती मुलगी दबावाखाली आहे, कशाखाली आहे हे इथून काही सांगू शकत नाही. कारण ती थोडीशी आमच्या संपर्कात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती काय प्रतिक्रिया देते हे आम्ही सांगू शकत नाही. त्यासाठी आम्ही चाललेलो आहे तिकडंच. आमच्या संपर्कात थोडी एक 10-15 मिनिटं ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते आम्ही सांगू शकतो की तिचं मत परिवर्तन झालंय, काय झालंय. त्या पुढच्या गोष्टी काही सांगू शकत नाही ना. खरं तर ज्या मामाने तिला सांभाळलं, त्या मामाकडे आपण होते. खरं तर तुम्ही असं म्हणताय की ते तुमच्याकडे होते, तुमचं गावाकडे कुठं होते ते आणि किती वर्ष तुमच्याकडे होते आणि त्यांनी सांगितलेलं ते तुम्हाला पटतंय का? तिने सांगितलेलं एकही गोष्ट बरोबर नाही. कारण त्याची शहानिशा झालीच पाहिजे. तिचा पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं चटणी टाकली नाही आणि मला माझ्या सहकुशीने गेली. आणि 9 वर्ष झालं मी मध्ये. 9 वर्षापूर्वी ती 5वीला होती. 11 वर्षाची मुलगी अशी होऊ शकता का तुम्ही सांगा? आणि दुसरी गोष्ट, आजच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं भावाच्या मोबाईलवरून फोन केला. तर भावाच्या मोबाईलचा तुम्ही कॉल रेकॉर्ड काढा आणि ती काय बोलली, ती बोलली का त्या मोबाईलवरून बघा. आणि आता 1च वर्ष म्हणते. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये किती तथ्य, किती दबाव आणलाय तिच्यावर, ह्या व्हिडिओवरूनच दिसतंय आपल्याला. आता जर समजा त्या मुलीने स्टेटमेंट दिलंय की मी त्याच्याबरोबरच राहणार आहे आणि मी चौकशीने राहते, ते जर समजा नाही चालेल तर तुम्ही काय करणार? बघा, माझी बहीण तर आज बेडवरच आहे, आज मरणाच्या दारात आहे. मी सुद्धा आत्महत्या करणार शेवट. मग आमच्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला जगायला अधिकार तिने ठुलाच नाही. तिच्या दबाव आहे. ती 100% आमच्या बरोबर येईन आम्हाला खात्री. फक्त तिच्या दबाव आहे. पोलिसांनी आम्हाला फक्त ते 2 तास आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही ते आमच्या पद्धतीने करतो. हे होते त्या मुलीचे नातेवाईक. ते अजूनही ठाम आहेत की मुलीवरती दबाव आहे आणि मुलीचे स्टेटमेंट जे आहे ते दबावाखाली केले जात आहेत. मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, भिगवण.